काय स्टेटस टाकू? फीलिंग लोनली. हां, हे बेस्ट आहे. म्हणजे खरंच मी दुःखात आहे असं गॅरीलाही कळेल. आणि त्याला मी जे करायला सांगितलंय तेही तो करायला तयार होईल. पण मला तरीही त्याची गॅरंटी नाहीये यार. तो त्याच्या वडिलांना खूप घाबरतो, त्याच्यामुळे त्याच्या बायकोला सहजासहजी डिव्होर्स देणार नाही तो. आणखी थोडं इमोशनल ब्लॅकमेल करावं लागेल बहुतेक. कारण फायनली मला त्याच्याच जीवावर ऐश करायची आहे. त्याला वाटत असेल मी त्याच्याशी लग्न-बिग्न करणार आहे म्हणून. पण तसं काहीच होणार नाही. काही दिवस त्याच्याबरोबर लिव्ह इन मध्ये राहीन, नंतर बघेन एखादा मोठा मिलियनेअर. खरं तर माझ्या मनातलं सगळं मला कुणाबरोबर तरी शेअर करायचंय यार. नो नो नो, बट भक्ती इज अ रिअली बॅड चॉईस. ती उगाच तिचं लेक्चर चालू करेल परत. मला पण आधी जमत नव्हतं, पण आईनीच शिकवलं ना मला. त्या ताकात भिजवतात म्हणून मी पण भिजवायला लागली. आणि ना मिरचीचा भुक्का फारच मस्त होतात मग चकल्या. माझी आई पण करायची मस्त चकल्या. बिन दादा त्या चकल्यांवर एवढ्या भांडायचं की बस. दादाचा मगाशीच फोन येऊन गेला, बाले कधी आणून राहिली चकल्या. आमच्या बहिणीला नाही जमत, तिला जमतही नाही आणि असल्या चकल्या आवडतही नाही. आमचं काही सगळंच वेगळं आहे. आतापर्यंत दर दिवाळीला अमेरिकेत मी मुलाला, सुनेला, नातवाला सगळ्यांना फराळाचं पाठवायचे. पण आता एकटीच्यानं नाही होत ग, दमायला होतं. विकतचा आणते फराळ आणि कुरिअर करून देते. आमचं सगळं विचित्रच झालंय ग. सणासुदीला मुलं नसली ना, अगदी एकटं एकटं वाटतं. काही करावंसंच वाटत नाही. पण खरं सांगू राधिका, तू इथे आलेस ना तेव्हापासून आमचा एकटेपणा दूर गेलाय. काकी, म्हणूनच तर यावेळेला मी ठरवलंय भरपूर फराळाचं करायचं. आणि तुम्ही कशाला विकत घेता? आपण इथे करूनच पाठव ना त्यांना. आणि तुम्हाला सांगते, यावेळेला मी ठरवलंय गुप्ते भाऊना भाऊबीजेला ओवाळायचं. अगो बाई, रेवती, नेहा सगळ्यांनाच बोलवू. कोणालाच एकटं वाटायला नको. आपण सोसायटीत सगळेजण एकत्र राहतो ना, मग सगळ्यांनीच आनंद साजरा करायचा. तुझं ना काही वेगळंच असतं. चला घेऊया चकल्या करायला. हो, मी तुला चकल्या पाडून देते, तू तळ तुझ्या पद्धतीने. बरं बरं, घे हे घे. आणि कसं झालंय सांग. मॅम, डू आय नीड टू से एनिथिंग? मी बघूनच सांगू शकते की मस्त झालं असेल. तरी खाऊन बघ. मॅम, तुम्ही मला इतक्या आग्रहाने बोलवलं ना, मला ते तुमच्या लँग्वेजमध्ये काय म्हणता तुम्ही, बढिया वाटलं. जेनी, अगं तू काय कोणी परकी आहेस का? अगं सणासुदीला आपल्या माणसांनी जवळ असावं असंच वाटतं ना. तू एवढं त्यांच्या ऑफिसात काम करते, यांना मदत करते. घे, पाणी ठेवलंय तुझ्यासाठी. जेनी, काय झालं? खा ना. नथिंग मॅम. मॉमची आठवण आली. ती पण माझ्यासाठी असंच केक वगैरे बनवायची. क्रिसमसला ना आम्ही सगळे एकत्र असायचो. ती मला केक बनवून खायला घालायची आणि बनवायला पण शिकवायची. आता ती गोव्यात आणि मी इथे. मम्मीजींची आठवण येऊन राहिली. पुढच्या वेळेस त्यांची आठवण आली ना, का तडक इथे निघून यायचं. येस मॅम. यावर्षी ना नाताळ आपण इथेच साजरा करू.
यू मीन क्रिसमस? तुम्ही क्रिसमस सेलिब्रेट करणार? आवता तू लाडू खाऊन आमची दिवाळी साजरी करते ना, आम्ही केक खाऊन नाताळ साजरा करू. मॅम खूप मजा येईल. आणि आजकाल सगळेच एकमेकांचे फेस्टिवल सेलिब्रेट करतात ना. अगं चांगलंच राहते ना. प्रत्येकाच्या धर्मात जे जे चांगलं आहे ते घ्यावं, चांगलं घ्यावं, चांगलं द्यावं. वाईट कमी करण्यापेक्षा चांगलंच वाढवा ना. प्रकाश वाढला की अंधार आपोआपच कमी होऊन जातो, आहे ना. जेनी खा ना. अगं तू तर काहीच खाऊन नाही राहिली. मीच बनवते तुला लाडू. नको नाही आते आकर कसं झालंय? ऑसम. बापा लाडवावर ना आठवलं. जेनी माझं एक काम करशील का? बोला ना. मी ना ऑफिसातल्या सगळ्यांसाठीच ना थोडा थोडा फराळ भरून ठेवलाय. म्हणजे पानवलकर साहेब, आनंद भाऊजी, रघु आणि शन्यासाठी सुद्धा. काय ग? हा? अगं ए हळू पाणी पी. शनायासाठी? नाही म्हणजे मला माहिती आहे ती जरा सर्किट आहे. आता काय करणार, आई बापा विना पोर एकटी दुकटी राहते. तिला घरचा दिवाळीचा फराळ मिळाला तर आनंदच होऊन जाईल ना. हा थांब देते तुला. थांब तुला या डब्यात टाकून देते. हा अगं बैताडाचे शने आपण. हा मी तिला त्या दिवशी म्हंटल की तू आता खाऊनच जा, तर तिला फारच सवय बाई बाहेरचं खायची. राधिका मॅम शनायाचा किती विचार करतायत. तिची दिवाळी हॅपी व्हायला हवी म्हणून फराळ बांधून देत आहेत. बट शनाया ती त्यांच्याच आयुष्यात आग लावायला निघाली आहे. मॅम किती इनोसेंट आहे. कुणी इतकंही साधं असू नये. यांना सर आणि शनायाविषयी कळेल तेव्हा काय होईल मॅमचं? Oh God, please save her. आले का तुम्ही? थांबा पाणी देते. हे घे. आओ मी आज ना तुमच्यासाठी काहीतरी केलंय. म्हणजे तुमच्यासाठी नाही, आपल्या घरासाठी. थांबा तुम्हाला दाखवते. तुम्ही तर खुशच होऊन जा. थांबा दाखवते. शनायाचं स्टेटस फीलिंग लोनली. तिनं बहुधा खूप मनावर घेतलंय हे सगळंच. ती खरंच मला सोडून गेली तर नाही, मी नाही जगू शकणार तिच्याशिवाय.